ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे वडीगोद्री येथे आमरण उपोषण करतात। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने ओबीसी आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। सरकारकडून ओबीसींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला। विषय असा आहे, दुसरीकडे ज्यावेळेस आंदोलन सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी शासनाचे 5-10 मंत्र्याची समिती तिथे जाते, आंदोलकाची भूमिका समजावून घेते, त्याच पद्धतीने समान न्यायाच्या भूमिकेतून महाराष्ट्र शासनाने आता वागलं पाहिजे अशी या आंदोलकाची इच्छा आहे। बरोबर, म्हणून आता शासनाने आता तुमचं लाईव्ह चालू आहे, माझी विनंती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, दुसरे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी अजितदादा यांना की तुम्ही ओबीसीच्या ह्याचा अंत पाहू नका। प्रचंड चीड आणि खतखत आहे की आमचं जे ताट वाढलेलं आहे आरक्षणाचं, जे आम्हाला संविधानाने दिलेलं आहे ते ताट जर कोणी हिसकावून देत असेल तर राज्यातला करोडो ओबीसी घेवरायचा। नाव काय? प्राध्यापक पिटी चव्हाण। माझी विनंती आपल्याला सगळ्या गोष्टी वरिष्ठांना कळवूयात, फक्त रस्ता मोकळा करून माझी विनंती साहेब, काय झालंय कायदेशीर मार्गाने मी माझ्या तुमच्या भावना त्या मागण्या असतील पर्यंत पोहोचवेल। सामान्य रस्त्यावर यायची सर,